नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मकर संक्रांतीनंतर जो कालावधी आहे तो खूप अनुकूल आहे असं या ठिकाणी मला दिसून येते. सर्व ठिकाणी आपल्याला यश मिळणे, ज्या कार्यामध्ये तुम्ही हात घालाल त्या कार्यात यश मिळणे, असा हा आठवडा 2 आठवडे जे आहेत मकर संक्रांतीनंतरचे असं म्हणता येईल. आणि त्यामुळे तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्टीत तुमचा हा उत्साह जाणवेल असं मला या ठिकाणी दिसून येतं. मंगल कारणाने, काही सणाच्या निमित्ताने किंवा अन्य काही मंगल कार्याच्या निमित्ताने तुमचा प्रवास घडेल असंही या निमित्ताने दिसून येते. मकर संक्रांतीनंतर अशा विविध कारणांनी प्रवासाचे योग येतील आणि त्या प्रवासामध्ये अतिशय उत्साहामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमची सादर कराल असा हा महिना दिसून येतोय. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः दैवी अनुकूलता मिळवण्यासाठी किंवा दैवाशीर्वाद मिळवण्यासाठी काही वेळा स्वतः देवदर्शन घेणे किंवा तीर्थक्षेत्राला भेट देणे असेही योग त्या निमित्ताने येत आहेत. तर असा योग आला तर आपण अवश्य दैवी आशीर्वाद आणि अनुकूलता मिळवा, त्याचा तुम्हाला आयुष्यात पुढे फायदा होईल. म्हणजे पुण्याई जी आहे ते पुण्याई तुम्हाला मिळवता येईल, दैवी पुण्याई. कारण प्रत्येक यशस्वी माणसामध्ये आध्यात्मिक अशा काही गोष्टी असतात. त्या आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या अशा सान्निध्यामध्ये गेल्यावरच प्राप्त होतात. तर अशी संधी आली तर त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या असं या ठिकाणी सांगू इच्छितो. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उत्तरार्धामध्ये आपल्याला अतिशय अनुकूल कालावधी असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काही करून दाखवायचं आहे त्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध होतील. कारण प्रत्येकाने आपापलं कार्यक्षेत्र ठरवलेलं असतं आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये संधी उपलब्ध झाली तर त्या व्यक्तीला अतिशय आनंद होतो. तसाच काहीसा हा महिना दिसून येतो. आपण ठरवलेल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला उत्तमोत्तम संधी चालून येतील. त्यामध्ये बँकेची काही कामं असो, सरकार दरबारी काही कामं असो, तर त्यांच्याकडूनही अनुकूलता तुम्हाला दिसेल आणि ते कार्य जे आहे ते प्रगतीपथावर उत्तरोत्तर जाईल असंही दिसून येतं. आपल्या प्रकृतीबद्दल मला खूप काही ऑब्जेक्शन घेण्यासारख्या गोष्टी दिसत नाही आहेत, त्यामुळे त्याविषयी जास्त काळजी तुम्ही करू नये. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना प्रसिद्धी किंवा त्याचप्रमाणे आपल्या शिक्षणामुळे काही रिवॉर्ड मिळणं, अवॉर्ड मिळणं असे काही योग दिसून येतात. म्हणजे स्पर्धा परीक्षा असो किंवा अन्य काही परीक्षा असो, त्या परीक्षामध्ये उत्तमोत्तम यश ते मिळवू शकतात. आणि आपण यासाठी म्हणजे या पारितोषिकासाठी कसे अतिशय प्राप्त विद्यार्थी आहोत हे तुम्ही सिद्ध करू शकता. म्हणून विद्यार्थ्यांनी जोरात तयारीला लागा आणि आपलं हे प्रावीण्य जे आहे ते सिद्ध करा असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन, ज्यांना परदेश गमनासाठी अभ्यासाला जायचं आहे तर त्यांनी ती तयारी विशेष करून या महिन्यात सुरू करावी. कारण गोष्ट जरी पुढे घडणार असली तरी अनुकूल कालावधी आहे आणि त्या अनुकूल कालावधीमध्ये एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा सुरू करता तेव्हा त्याचं फळ चांगलं मिळतं. त्यामुळे असा अनुकूल कालावधी परदेश शिक्षणासाठी तुम्हाला दिसून येतोय, तर त्यावेळेला त्याची तयारी तुम्ही आतापासून सुरू करा. कौटुंबिक बाबतीत जर आपण म्हणाल तर आपण स्वतः आपलं काहीतरी प्रेमाचा जर काही सुसंवाद चालू असेल तर त्याला आता मूर्त स्वरूप येणार आहे. म्हणजे मैत्री आणि मैत्रीतून असलेलं प्रेम हे पुढे येऊन आता त्याचं विवाहात रूपांतर आता होण्यासाठी हा सुयोग्य महिना आहे असं मी सांगेन. म्हणजे ज्या गोष्टी घरी माहिती नसतील, आपल्या ज्येष्ठांना वरिष्ठांना माहिती नसतील, तर त्या तुम्ही आता सांगा आणि त्यांची अनुकूलता मिळवा. म्हणजे पुढच्या गोष्टी सुलभ होतील आणि त्या वेळेत होतील असा मी सल्ला या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे विवाहेच्छुकांचे विवाह या महिन्यात वृश्चिक राशींच्या जमतील आणि त्यांना योग्य जोडीदार भेटेल असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं.
उत्पन्न जे आहे ते या महिन्यात तुमचं योग्य प्रकारे राहील, त्यात काही कमतरता दिसून येत नाही आहे. प्रयत्न तर तुमचे असतातच आहेत, त्या प्रयत्नाला यश देणारा हा 6 महिना आहे आणि त्या प्रयत्नाचे जे काही फायदे आहेत ते तुम्हाला या महिन्यात दिसायला लागतील आणि तो तुम्हाला आनंद द्विगुणित करणारा असा हा महिना म्हणता येईल. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.